लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात काव्या आणि नंदिनी दोघेही चालत असतात. चालत असताना काव्या थोडीशी धडपडते. नंदिनी काव्याला सावरते. नंदिनी काव्याला विचारत असते, अगं काव्या, तुला लागलं नाही ना फार? यावर काव्या म्हणते, नाही ठीक आहे, तू आलीस की मला सावरायला. त्यानंतर काव्या नंदिनीला विचारते, एक विचारू ताई, तू इथे आल्यापासनं मला आणि जीवाला एकत्र बघतेस ना या घरात? तुला 16 डिसेंबर आठवलं? यावर नंदिनी थोडासा विचार करते आणि नाही असं म्हणते. हे ऐकून काव्याला खूप बरं वाटतं. काव्या लगेच नंदिनीला मिठी मारते. मालिनी काव्याची पाण्याची बॉटल घेऊन येते. विक्रमसुद्धा एक पेन हातामध्ये घेऊन येतो आणि ते पेन काव्याच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, काव्या, याच पेनाने पेपर लिही. हे पेन खूप लकी आहे. त्यानंतर काव्या तेथून बाय असं म्हणून निघून जाते. काव्या गेल्यानंतर नंदिनी म्हणते, चला आता जगमेजय बरोबर तह करायचं आहे. जमेल ना मला? यावर विक्रम आणि मालिनी म्हणते, नक्की जमेल. काव्या इकडे उभी राहून पार्थची वाट बघत असते. एवढ्यातच तेथे पार्थ ओपन जीप घेऊन येतो. हे बघून काव्याला खूप आनंद होतो. काव्या पार्थ जवळ जाते. काव्या पार्थला म्हणते, देशमुख, अहो तुम्ही मला सेंटरला सोडायला यावं एवढी माफक इच्छा होती माझी. तुम्ही तर फारच मनावर घेतलंय. मला सोडायला यायचं म्हणून चक्क ओपन जीप. क्या बात है. दिल चाहता है कि ये सफर कभी खत्म ही ना हो. हम खत्म हो जाए मगर ये सफर चलता ही रहे. काव्याचे हे शब्द ऐकून पार्थ लगेचच गाडी पुढे घेतो. हे बघून काव्या पार्थच्या मागून धावत जाते. काव्या म्हणत असते, देशमुख, काय आहे हे? यावर पार्थ म्हणतो, "तुझं काय होतं?" काव्या म्हणते, मी काय केलं? यावर पार्थ म्हणतो, मी काय केलं म्हणजे सफर खतम हो जाए. काव्या म्हणते, रागवलात? पार्थ म्हणतो, सेंटरला सोडायचा विचार मागे घेऊ. काव्या लगेच पार्थला सॉरी असं म्हणते आणि पार्थच्या बाजूला जाऊन बसते आणि पार्थला म्हणते, हॉट दिसतंय म्हणून एवढा भाव खायची गरज नाहीये. त्यानंतर पार्थ काव्याला विचारत असतो, बरं सगळं घेतलं आहे ना? यावर काव्या म्हणते, हो. काय आहे ना देशमुख, आजपर्यंत मी माझ्याबरोबर रुसवे फुगवे घेऊन फिरायचे. हळूहळू आता तुझं प्रेम असतं माझ्यासोबत. बघता बघता आपल्या संसाराची गाडी बरीच पुढे आली ना देशमुख. मागच्या सीटपासनं तुमच्या बाजूच्या सीटपर्यंतचा प्रवास केला की तुमच्या मांजरीनं. आता इथून पुढच्या प्रवासात फक्त तुमची साथ हवी आहे मला देशमुख. आणि हो, तुम्ही मला ॲक्सेप्ट केलंय त्यामुळे हा प्रवास चांगलाच लक्षात राहील माझ्या. यावर पार्थ मुद्दामच म्हणतो, ॲक्सेप्ट? नाही केलंय अजून. काव्या म्हणते, काय म्हणालात तुम्ही? नाही केलं ॲक्सेप्ट अजून? ठीक आहे हो, ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, एक्झाम हॉलमध्ये पोहोचायच्या आधी मला हाही गोल अचीव करायचा आहे तर? ठीक आहे हो, आता जीव प्राण एकत्र करून मी तुम्हाला मिळवेन देशमुख. रादर तुम्ही मला स्वीकाराल. मला काय वाटतं, कदाचित हेच ध्येय असेल आपल्या या एकत्रित प्रवासाचं. पार्थ म्हणतो, निघूयात? काव्या म्हणते, चला राजे चला, तुमची ही पट्टराणी तयार आहे. विलंब नको, तुमचा हा रथ पुढे न्या. त्यानंतर दोघेही गणपती बाप्पाचे नाव घेऊन प्रवासाला सुरुवात करतात. दुसरीकडे नंदिनी जीवाच्या रूमच्या बाहेर बसलेली असते आणि ती आपल्या हातामध्ये असलेला पेनड्राईव्ह बघत असते आणि तिला जीवा जेव्हा तिच्या घरी राहायला आलेला असतो तेव्हा जीवाबरोबर घडलेले काही क्षण आठवत असतात. नंदिनीचे बाबा जीवाशी खूपच वाईट वागलेले असतात आणि नंदिनी सुद्धा जीवाशी खूप वाईट प्रकारे रिॲक्ट झालेली असते. हे सगळं नंदिनीला आठवत असतं. जीवा हळूच खोलीचं दार उघडून नंदिनीला बघत असतो. त्यानंतर तो दार बंद करतो. नंदिनीला दार बंद केल्याचा आवाज येतो. नंदिनी लगेच दाराजवळ बघू लागते. नंदिनी म्हणत असते, असं का वाटलं की जीवानी क्षणभर दार उघडलं? नाही नाही, नसेल उघडलं. उघडलं असतं तर मला असं थांबलेलं बघून बंद नाही केलं असतं. हरकत नाही, खोलीची आणि मनाची दारं उघडेपर्यंत मी अशीच बसून राहीन. बिचारे जीवा कुडकुडत रिक्षाबाहेर बसून होते. मी तर इथे घरात आहे. इतक्यात नंदिनीच्या खांद्यावर रम्या येऊन हात ठेवते. नंदिनीला असं वाटतं की तो हात जीवाचाच आहे. नंदिनी खूप खुश होते. नंदिनी लगेच उठून उभी राहते. बघते तर तिथे वसू आत्या आणि रम्या आलेल्या असतात. रम्या म्हणत असते, काय ग नंदिनी, इथे बसून काय करतेस? इथे पायऱ्यांवर का म्हणून बसलेस? जा की तुझ्या रूममध्ये. यावर वसू आत्या म्हणते, काय ग रम्या, अगं कसं बोलतेस ग तू तिला? अगं का उगीचच तू तिच्या जखमांवर मीठ चोळतेस? हे सर्व बोलणं
आतून जीवा ऐकत असतो. वसुहत्या म्हणते, मला मान्य आहे की हिने आणि हिच्या बापाने मिळून जीवाला ह्यांच्या घराच्या बाहेर काढलं, म्हणून तर जीवा इथे आला ना चिडून. असंच झालं ना नंदिनी? मग मला एक सांग, तू अशी वागल्यानंतर तुला खरंच वाटतं की जीवा तुला खोलीत घेईल म्हणून? रम्या म्हणते, नाहीच घेणार. ते काही हिला माहिती नव्हतं का? तरीही कशाला आली इथे? पुढे रम्या म्हणते, काय ग नंदिनी, तुला बोर होत नाही? म्हणजे कधी कधी तो तुझ्या मागे येणार, मग तू त्याच्या मागे जाणार, परत तू. काय म्हणतात त्याला ते? वसुहत्या म्हणते, बुमरँग. रम्या म्हणते, बुमरँग इफेक्ट सारखं तेच तेच करत असता का तुम्ही? हे सर्व ऐकून जीवाला खूप राग येतो. जीवा लगेच दार उघडून बाहेर येतो आणि म्हणतो, काय चाललंय इथे? काय करताय तुम्ही? आणि बोर होत नाही का ग तुम्हाला? सतत आपलं तेच 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 सुरू असतं. सतत तुम्ही नंदिनी किंवा काव्याच्या मागे लागलेले असता. मग त्या तुम्हाला धडा शिकवतात, मग परत तुम्ही त्यांना टोमणे मारता. बुमरँग इफेक्ट सारखं करताय का सतत? रम्या रागानेच म्हणत असते, हे बघ जीवा. जीवा म्हणतो, एक मिनिट शांत हो. तुझी चिडचिड का होते ना ते मला चांगलंच माहिती आहे अगं. दादा काव्याला सोडायला गेलाय ना एक्झाम सेंटरला, म्हणून तुझी ही सगळी चिडचिड होते. रम्या म्हणते, तू का बोलतोयस मध्ये? मी तुला काही बोलली आहे का? यावर जीवा म्हणतो, पण नंदिनीला बोलली आहेस ना? मग झालं असेल तर ये. रम्या रागानेच जीवाकडे बघू लागते. जीवा रम्याला जा असं म्हणतो. त्यानंतर रम्या आणि आत्या दोघीही तेथून निघून जातात. त्यानंतर जीवा आत जात असतो. एवढ्यातच नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही छान उत्तर दिलत. पार्थ आणि काव्यातले गैरसमज संपले आहेत आपल्या दोघांमधले. एवढ्यातच जीवा नंदिनीला हातानेच थांब असं म्हणतो. जीवा नंदिनीला म्हणत असतो, जा खाली जा. हे ऐकून नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी एकटक जीवाजवळ बघू लागते. दुसरीकडे काव्य आणि पार्थ गाडीमध्ये असतात. काव्या गाडीमध्ये उभी राहिलेली असते आणि पार्थ तिला खाली बसायला सांगत असतो. थोड्या वेळाने पार्थ काव्याच्या हाताला पकडून तिला खाली बसवतो. काव्याला राग येतो. पार्थ म्हणतो, आता हे टफ लुक देत बसू नका. काय आहे, आता आपला प्रवास चालू आहे आणि प्रवासामध्ये रिव्हिजन करा. रिव्हिजन मेन्स क्लिअर करायचे आहे ना? काय आहे ना, पुस्तकातले, पुस्तकाच्या बाहेरचे बरेच प्रश्न येऊ शकतात, जसं की AI. काव्या लगेच AI वर एवढं मोठं भाषण करून पार्थला ऐकवते. हे ऐकून पार्थ म्हणतो, तुमचा बराच अभ्यास झालेला आहे. काव्या म्हणत असते, आपण एकमेव असे कपल्स असू देशमुख जे सत्यनारायणाची पूजा करून डिवोर्स फाईल करायला गेले असतील. पार्थ म्हणत असतो, खरंच. काव्या म्हणत असते, देशमुख काय दिवस होते ते. आय टेल यू देशमुख, युनिव्हर्स तेव्हा मेहरबान होता आपल्यावर. काव्याला एकत्र आणण्यासाठी युनिव्हर्स एक एक गोष्ट प्लॅन करत होता. पार्थ कुठले प्लॅन? काव्या म्हणते, असे काय करता? जेव्हा आपण डिवोर्स फाईल करायला गेलो होतो, परत येत होतो, तेव्हा काय काय घडलं आठवत नाहीये का तुम्हाला? पार्थला लगेच काव्याबरोबर डिवोर्स फाईल करून परत येत असतानाचे सर्व दिवस आठवत असतात. ते दोघेही पावसामध्ये भिजून चिंब झालेले असतात. ते रोमॅन्टिक क्षण पार्थ आणि काव्याला आठवत असतात. पार्थ एकटक काव्याजवळ बघत असतो. काव्या म्हणत असते, समोर बघा, अपघात टाळा. पार्थ लगेच समोर बघू लागतो. काव्या म्हणत असते, काय मग किती पर्सेंटवर आलात? पार्थ म्हणतो, काय मला ॲक्सेप्ट करणं. एवढ्यातच काव्याला तेथे चिंच, कैऱ्या, बोर हे सगळं दिसतं. काव्या गाडी थांबवून पार्थला म्हणत असते, चला ना, चला जाऊया तेथे, शाळेचे दिवस आठवले. काव्या चला म्हणून सांगत असते, परंतु पार्थ या गोष्टीला नकार देत असतो. परंतु काव्या जबरदस्तीने खाली उतरते. पार्थ म्हणत असतो, काही खरं नाही या मांजरीचं. जीवा इकडे नंदिनीचा हात पकडतो आणि नंदिनीला खाली घेऊन येतो. जीवा नंदिनीचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. जीवा नंदिनीचा मोबाईल आणि पर्स तिच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, का आलीस तू इथे? नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा, जे काही झालं ना त्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. जीवा म्हणत असतो, हे बघ, मला काहीही बोलायचं नाहीये. जे झालं ते झालं. नंदिनी म्हणत असते, असं नका करू पसारेवाला. जीवा म्हणत असतो, जीवा, जीवा नाव आहे अगं माझं, प्लीज जीवाच म्हणशील? नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा, तुम्ही जेव्हा मला सांगत होतात ना 21 दिवसांचं व्रत पूर्ण झालं तेव्हा सतत मी जिंकलो असं सतत म्हणत होता तुम्ही. आणि मग बाबांच्या बोलण्यावरून सुद्धा माझा गैरसमज झाला. जीवा म्हणत असतो, अगं इतका चीप वाटलो का गं मी तुला? त्या दिवशी रात्री माझ्या मिठीत ती तू पदर नाही, पण भान केव्हाच ढळून गेलं होतं तुझं. स्वतःला केव्हाही अर्पण करायला तयार असल्यासारखी अवस्था झाली होती. मी जे सांगेन ते करायला तयार असणारी, माझ्या स्पर्शाने सुखावून जाणारी.
माझ्या सहवासाने फुलून आलेली. तुझा आणि माझा श्वास ओळखू येणार नाही इतक्या जवळ आली होतीस अगं तू माझ्या. सगळं सहज शक्य असूनही मी लक्ष्मण रेषा नाही ओलांडली. त्यावेळी अशी अवस्था होती ना, मी जे मागितलं असतं ते तू मला करू दिलं असतं. एरवी आपली प्रेम कहाणी मी लाईव्ह जाऊन जगासमोर आणत होतो. मग तुझं माझ्यासाठी असं वेडावून जाणं, बेभान होणं मी जगासमोर आणू शकलो नसतो. पण बेभान होणं आणि भिताल होणं यातला फरक मी कधीही विसरत नाही. आणि तुला वाटलं की मी तुला दारू पाजली? नंदिनी रडतच म्हणत असते, जीवा हे बघा मी जे काही बोलले, जे काही वागले त्याबद्दल आय एम सॉरी. जीवा नंदिनीचा हात पकडतो आणि म्हणतो, अगं नको काळजी करूस, ये. असं म्हणून तो तिला बाहेर जायला सांगत. नंदिनी म्हणत असते, जीवा माझं जरा ऐका ना. जीवा म्हणत असतो, ऐकतोय, सगळं ऐकतोय मी. नंदिनी जीवाचा हात पकडते आणि म्हणते, जीवा तुम्ही माझं थोडं तरी ऐका ना. जीवा लगेच नंदिनीच्या हातातून आपला हात सोडवून घेतो. जीवा म्हणत असतो, मला कंटाळा आलाय तुझ्या या तळ्यात मळ्यातच्या खेळाचा. तू एकटी असताना वेगळी असतेस. तुझे बाबा आले की तुझ्या तोंडून शब्द सुद्धा फुटत नाहीत. मी आता तुझं ऐकलं आणि उद्या तुझे बाबा तुला नाही म्हणाले आणि तू माझा हात सोडलास तर? अगं नको खेळूस माझ्या मनाशी. नंदिनी म्हणत असते, असं नाही होणार. मी सांगते ना तुम्हाला. जीवा म्हणत असतो, नंदिनी उशीर झालाय. नंदिनी म्हणत असते, अहो नाही, मी आले आहे ना आता. जीवा म्हणत असतो, कशाला आली आहेस? जा ना परत. मला खरंच कंटाळा आलाय तुझ्या हो नाहीच्या खेळाचा. एवढ्यातच नंदिनीच्या बाबांचा नंदिनीला फोन येतो. नंदिनी लगेचच जीवाचा हात सोडते. जीवा म्हणतो, मी म्हटलं होतं ना, तुझे बाबा उद्या नाही म्हणाले तर तू माझा हात सोडून देशील? आता नुसतं तुझ्या बाबांचं नाव बघितलंस आणि तू. यावर नंदिनी म्हणते, नाही प्लीज असं काय बोलताय तुम्ही? मी बाबांचा फोन कट करण्यासाठी म्हणून? यावर जीवा म्हणतो, इनफ, इनफ इज इनफ. मी तुझ्यासमोर हात जोडून रिक्वेस्ट करतोय, प्लीज इथून जा. नंदिनी म्हणत असते, प्लीज माझं ऐका तरी. यावर जीवा काहीही ऐकायला तयार नसतो. नंदिनी जात असते. एवढ्यातच विक्रम येतो. विक्रम जोरानेच म्हणतो, नंदिनी थांब. मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत, पार्थ आणि काव्या एक्झामसाठी निघालेले असतात. विक्रम नंदिनीला आज जायला सांगत असतो. नंदिनी आज जात असते. एवढ्यात नंदिनीच्या हातातून एक पेनड्राईव्ह खाली पडतो. विक्रम म्हणतो, आता हे काय? नंदिनी म्हणत असते, काही नाही बाबा, ॲक्च्युली जीवांना रिक्वेस्ट करणार होते मी. बाबांना पीपीटी करून हवी आहे ना. जीवा एकदम छान आणि पटापट पीपीटी करतात.